जय शिवराय मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट येणार आहे आणि हीच उत्पादनातील घट निश्चित करण्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे अंतिम पैशेवारी। कारण खरीप हंगाम 2025 मध्ये अंतिम पैशेवारी ही अतिशय महत्वाची अशी आहे। कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना लागणारा एक महत्वाचा असा ट्रिगर तो म्हणजे अंतिम पैशेवारी असणार आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी सुद्धा 2025 मध्ये अंतिम पैशेवारी तितकीच महत्वाची असणार आहे। अंतिम पैशेवारी आणि पीक विम्याचा अर्थार्थी संबंध जरी नसला तरी अंतिम पैशेवारी काढत असताना पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे काढली जाते आणि 2025 मध्ये खरीपाचा दिला जाणारा पीक विमा सुद्धा हा पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारेच दिला जाणार आहे। अर्थात दोन्ही ठिकाणी येणारा डाटा या एकाच माध्यमातून येणार असल्यामुळे अंतिम पैशेवारीची आकडेवारी ही अतिशय महत्वाची आहे। याच्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये 50 पैशापेक्षा कमी पैशेवारी येण्याचे संकेत वर्तवले जात आहेत आणि याच्यामध्ये जाता काही जिल्ह्यांची पैशेवारी ही जाहीर व्हायला सुरू झाली आहे। साधारणपणे 15 डिसेंबर पासून अंतिम पैशेवारी जाहीर व्हायला सुरू होते। 31 डिसेंबर मध्ये काही जिल्ह्यामध्ये अंतिम पैशेवारी जाहीर होते। याच्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याची अंतिम पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये सर्वच गावाची पैशेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही पैशेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे, जे 47.81 पैसे एवढी सरासरी पैशेवारी आहे। याच्यामध्ये तालुका निहाय आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 46.7 पैसे, पैठण तालुक्यामध्ये 46.11 पैसे, फुलंब्री तालुक्यामध्ये 49 पैसे, वैजापूर तालुका 47.73 पैसे, गंगापूर तालुका 48.15 पैसे आणि उर्वरित सर्व तालुके खुलताबाद, सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव या पैशेवारी 48 पैसे एवढे आलेले आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी पैशेवारी ही 47.81 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 971 गाव आहेत, ज्याच्यामध्ये 667 खरीपाची गावं आणि 298 रबीची गावं आहेत आणि याच्यापैकी 965 गावाची पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जालना तालुका 151 गावं, बदनापूर 92 गावं, भोकरदन 156, जाफराबाद 101, परतूर 98, मंठा 117, अंबड 138, घनसावंगी 118 या सर्व गावातील पैशेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। मित्रांनो, ही सुरुवात आहे। अशीच सर्व जिल्ह्यांची पैशेवारी जाहीर केली जाईल आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैशेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच एक मोठा दिलासा मिळू शकतो। कारण झालेलं नुकसान मोठे आणि या पार्श्वभूमीवरती दिल्या जाणाऱ्या सवलती, आता सवलती तर सर्व लागू करण्यात आलेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये काही कर्जमाफीचे असतील किंवा पीक विम्याचे प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा निकाली लागण्यासाठी ही पैशेवारी अतिशय उपयोगी अशी ठरू शकते। इतर जिल्ह्यांचे जे अपडेट आपल्याकडे येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन जिल्ह्याच्या माहितीसह। धन्यवाद।